माझं नाव अविनाश आहे. मी 32 वर्षाचा असून गावाबाहेर स्वतःच्या 5-6 एकर शेतात घर बांधून एकटाच राहतो. लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरवल्यामुळे एकटेपणा हा माझ्या पाचवीलाच पुजलेला होता. दिवसभर मातीत घाम गाळायचा आणि रात्री घरातल्या शांततेत जुन्या आठवणी काढत झोपायचं, असं माझं साधं आयुष्य होतं. लग्नाचे विचार अनेकदा मनात आले, पण माझं म्हणायला कोणी हक्काचं माणूस नसल्याने मी त्या विचारांना फारसा थारा दिला नव्हता. त्या रात्री गावात खूप मोठा तमाशा आयोजित केला होता. मीही मनातला एकटेपणा थोडा वेळ विसरण्यासाठी तिथे गेलो. फडाभोवती हजारो लोकांची गर्दी होती. ढोलकीचा थाप पडला आणि रंगमंचावर कलाकारांनी प्रवेश केला. त्या सगळ्यांमध्ये माझी नजर एका तरुणीवर खिळली. तिचं नाव होतं मयुरी. साधारण 25-26 वर्षाची. डोळ्यात कमालीची चमक आणि चेहऱ्यावर एक निरागस तरीही स्वाभिमानी भाव. तिचं नृत्य इतकं मोहक आणि डोळ्यांचे इशारे इतके जिवंत होते की त्या हजारो लोकांच्या गर्दीत मला फक्त तीच दिसत होती. तिच्या लावण्याने आणि अदांनी माझ्या सुप्त मनात कधी नव्हे ते एक अनामिक तरंग निर्माण केले. रात्रीचा 1:30 वाजला असतील. तमाशा अगदी रंगात आला असताना अचानक प्रेक्षकांमध्ये 2 गटात जोरदार वाद सुरू झाला. काही कळायच्या आत वाद बाहेर गेला. लाठ्या काठ्या निघाल्या, दगडफेक सुरू झाली. कोणीतरी तमाशाच्या फडाला तंबूला आग लावली. एकच गोंधळ उडाला. चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. जीव वाचवण्यासाठी लोक आणि कलाकार सैरावैरा पळू लागले. माझ्या मनातही धडकी बसली आणि मी तिथून थेट माझ्या शेताच्या दिशेने घराकडे धाव घेतली. धापा टाकत मी शेतातल्या घरी पोहोचलो. अंग थरथरत होतं, पण घराजवळ येताच मला धक्का बसला. घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता. मी जाताना दरवाजा नीट कडी लावून गेलो होतो. मनात शंकेची पाल चुकचुकली. मी अगदी साळसूतपणे पाऊल न वाजवता घरात शिरलो. हॉलमध्ये कोणी नव्हतं. मी सावध पावलांनी किचनच्या दिशेने गेलो. किचनचा लाईट लावला आणि समोरचं दृश्य पाहून माझे पाय जमिनीला खिळले. किचनच्या एका कोपऱ्यात दोन्ही गुडघ्यात डोकं लपून एक मुलगी हुंदके देत रडत होती. तिचे कपडे थोडे फाटलेले, केस विस्कटलेले आणि ती प्रचंड भीतीने थरथरत होती. माझा आवाज ऐकून तिने दचकून वर पाहिलं. अरे, ही तर तीच तमाशात आपल्या नृत्याने सगळ्याला वेड लावणारी मयुरी. साहेब, मला काही करू नका. मी चोर नाही. जीव वाचवण्यासाठी तुमच्या उघड्या दरवाजातून आत आले, ती जोडलेल्या हाताने आणि थरथरत्या आवाजात मला म्हणाली. तिची ती अवस्था पाहून माझ्या मनातील भीती कुठल्या कुठे पळून गेली. तिच्या जागी फक्त काळजी आणि एक आपुलकीची भावना दाटून आली. मी तिला शांत केलं, पाणी दिलं आणि विश्वास दिला की या घरात तिला कोणताही धोका नाही. ती थोडी स्थिरावली आणि तिनं तिची कहाणी सांगितली. तिची आई लहानपणीच वारली होती आणि एका दूरच्या मावशीने तिला या तमाशाच्या दुनियेत आणलं होतं. दोघींचा तो उदरनिर्वाह होता. रात्री मी तिला माझी खोली दिली आणि स्वतः बाहेर अंगणात खाटेवर झोपलो. आकाशातल्या चांदण्याकडे पाहत असताना मयुरीचा तो सुंदर असाह्य चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता. सकाळी मी गावात काय परिस्थिती आहे पाहण्यासाठी गेलो. तिथं गेल्यावर समजलं की कालच्या आगीत आणि चेंगराचेंगरीत खूप मोठं नुकसान झालंय. मी वर्तमानपत्र विकत घेतलं आणि घरी येऊन खाटेवर बसून बातमी वाचली. बातमी वाचताच माझ्या अंगावर काटा आला. त्यात लिहिलं होतं, तमाशाच्या आगीत 3 महिला कलाकारांचा मृत्यू. मृत्यूंमध्ये शकुंतलाबाई आणि मयुरीचा समावेश. मयुरी जिवंत असून माझ्या घरात होती, पण जगभरासाठी ती मृत झाली होती. मी धावत खोलीचा दरवाजा ठोठावला. मयुरी बाहेर आली. मी तिला गंभीरपणे ती बातमी दाखवली. तिची मावशी शकुंतलाबाई आता या जगात नव्हती. हे वाचून ती मयुरीच्या पायाखालची जमीन सरकली. ती माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली. तिच्या मऊ शरीराचा छातीला झालेला स्पर्श आणि तिच्या दुःखाचे उष्ण अश्रू माझ्या कुडकुडत्यात भिजवत होते. त्या क्षणी मला तिच्याबद्दल एक फक्त सहानुभूती नाही, तर तिला कायमचं आपलं करण्याची तीव्र इच्छा झाली. आम्ही तिच्या फडाच्या मालकाला शोधण्यासाठी 40 किलोमीटर दूरच्या गावी गेलो. मालक स्वतः जखमी होता. त्याने हताशपणे सांगितलं, माझा फड कायमचा बंद झाला आहे. आता माझ्याकडे कोणालाच काम नाही. मयुरी पूर्णपणे खचली. ती रस्त्यावर वेड्यासारखी धावू लागली. माझं कोणीच नाही, मी जगू कशी? मी तिचा मऊ नाजूक हात माझ्या हातात घट्ट धरला. तिच्या डोळ्यात पाहत मी म्हणालो, मयुरी, खचून जाऊ नकोस.
तू माझ्यासोबत माझ्या घरी चल, मी एकटाच राहतो. तू माझ्या शेतात आणि घरात मला मदत कर, मी तुला सुरक्षित ठेवीन. तिने माझ्या डोळ्यातील प्रामाणिकपणा ओळखला आणि ती माझ्या दुचाकीवर मागे बसली. प्रवासात वारा तिच्या केसांच्या बटा माझ्या चेहऱ्यावर उडवत होता आणि त्या सुवासाने माझ्या हृदयाचं प्रेमाचं एक नवीन रोपटं रुजू लागलं होतं. मयुरी माझ्या घरासमोरील खोल्यामध्ये राहू लागली. सुरुवातीला आमच्यात एक अंतर होतं, पण हळूहळू ते अंतर सुटू लागलं. ती पहाटे उठून अंगण झाडायची, सडा रांगोळी करायची. तिच्या पैंजणाचा छुमछुम आवाज आता मला एकट्या घराला जिवंतपणा देऊ लागला होता. तिच्या हाताच्या जेवणाची चव अप्रतिम होती. ती जेव्हा शेतात मला भाकरी आणायची, तेव्हा आम्ही आंब्याच्या झाडाखाली एकत्र बसायचो. ती शेतीची कामे शिकू लागली होती. कधी भाजी काढताना तर कधी पिकांना पाणी देताना आमचे हात एकमेकांना टच करायचे आणि मयुरी लाजून तिची नजर खाली झुकवायची. तिचं ते लाजणं, तिच्या गालावर येणारी गुलाबी लाली पाहून माझं काळीज एका सेकंदासाठी थांबायचं. पण एक दिवस दुपारी आम्ही शेतात काम करत असताना अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. शेतातून घर लांब होतं. आम्ही दोघंही पावसात चिंब भिजत घराकडे धावलो. पाऊस इतका रोमॅन्टिक होता की मयुरी तिचं सगळं दुःख विसरून एखाद्या लहान मुलीसारखी पावसात गिरक्या घेऊ लागली. भिजल्यामुळे तिची साडी तिच्या शरीराला चिटकली होती. तिच्या केसातून पाण्याचे थेंब तिच्या मानेवरून खाली घसरत होते. तिचे ते सौंदर्य निखळ पाहून मी तिच्याकडे पाहतच राहिलो. अचानक जोरात वीज कडकडली. मयुरीने भीतीने ओरडली आणि तिने थेट माझ्या छातीवर झेप घेतली. तिने मला घट्ट मिठी मारली. तिचं थरथरणारं भिजलेलं शरीर माझ्या शरीराला स्पर्श करत होतं. मीही नकळत तिची कंबर माझ्या हाताने वेढली आणि तिला स्वतःजवळ ओढलं. आम्ही दोघेही एकमेकांच्या श्वासांची उष्णता अनुभवत होतो. काही क्षणांनी तिने वर पाहिलं. आमची नजरानजर झाली. तिच्या ओठावर पाण्याचे थेंब चमकत होते. त्या क्षणी निसर्गाच्या साक्षीने आमच्यातल्या प्रेमावर शिक्कामोर्तब झाला होता. ती लाजली आणि स्वतःला माझ्या मिठीतून सोडून घराकडे पळाली. त्या रात्रीत पावसात भिजल्यामुळे मयुरीला प्रचंड ताप आला. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली नाही, म्हणून मी तिच्या खोलीत गेलो. तिचं अंग लाव्हासारखं तापलं होतं. मी बिलकुल वेळ न घालवता गोळ्या आणल्या. मी तिच्या बाजूला बेडवर बसलो. मऊ कपड्याने तिच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागलो. ती अर्धवट ग्लानीत माझ्याकडे पाहत होती. मी स्वतःच्या हाताने तिला गरम सूप पाजलं. माझ्या या काळजीने तिच्या डोळ्यात पाणी आलं. अविनाशजी, आपलं कोणतंही नातं नाही, तरी तुम्ही माझी एवढी काळजी का करता? समाज तर आमच्यासारख्या मुलींकडे वेगळ्याच नजरेने पाहतो. तिने अश्रू पुसत म्हटलं. मी तिचा हात माझ्या दोन्ही हातात घेतला. तिच्या बोटावर हलकीशी पापी घेतली आणि तिच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणालो, मयुरी, समाजाने तुला कोणत्या नजरेने पाहिलं याशी मला काही देणं घेणं नाही. माझ्यासाठी तू एक पवित्र, कष्टाळू आणि सुंदर मनाची स्त्री आहेस. मला तुझ्या नृत्यापेक्षा तुझ्या साधेपणाशी प्रेम झालंय. मयुरी, मला माझं उरलेलं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे. तू माझ्याशी लग्न करून या घराची लक्ष्मी बनशील का? माझे ते शब्द ऐकून तिच्या चेहऱ्यावर आनंद अश्रू वाहू लागले. तिने काही न बोलता माझा हात तिच्या ओठावर ठेवला आणि होकार दिला. तिचा तो स्पर्श कोणत्याही शब्दांपेक्षा खूप मोठा होता. काही दिवसानंतर आमच्या गावातील छोट्याशा मंदिरात अगदी साध्या पद्धतीनं लग्न केलं. मयुरीने लाल रंगाची नऊवारी साडी नेसली होती. गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर माझ्या नावाचं कुंकू लावलं होतं. जेव्हा मी तिच्या गळ्यात वरमाळा घातली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आनंद पाहण्यासारखा होता. आज मयुरी आणि मी आमच्या शेतात खूप आनंदाने राहत आहोत. आता माझं घर एकटं नाही. संध्याकाळी मी शेतातून दमून आलो की मयुरी हातात चहाचा कप घेऊन दारात उभी असते. रात्री आम्ही दोघं अंगणात खाटेवर बसून आकाशातले चांदणे पाहत भविष्याची स्वप्न विणतो. जत्रेच्या त्या वादळाने मयुरीशी मावशी हिरावून घेतली खरी, पण मला माझा हक्काचं माणूस आणि मयुरीला तिचा हक्काचं घर मिळून दिलं. आमचा हा छोटासा संसार आता प्रेमाच्या रंगाने पूर्णपणे बहरला आहे. लग्नाचा तो पवित्र विधी पार पडल्यानंतर आमच्या आयुष्याला एक नवी सुवर्णमय पहाट लाभली होती. मयुरी आता फक्त माझ्या शेतात काम करणारी किंवा आश्रय घेतलेली मुलगी नव्हती, तर ती माझ्या घराची अधिकृत लक्ष्मी आणि माझी अर्धांगिनी झाली होती. तिच्या येण्याने माझ्या या मातीच्या घराला खऱ्या अर्थानं घरपण आलं होतं.
लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस मयुरी कमालीची लाजत होती. जरी आम्ही एकमेकांच्या भावना ओळखल्या होत्या तरीही पती पत्नी म्हणून एकत्र येताना तिच्या मनात एक अनामिक संकोच होता. मीही तिच्यावर कोणतीही घाई न करता तिला पूर्ण वेळ दिला. एक दिवस संध्याकाळी शेतातून घरून काम करून मी घरी आलो. अंगणात मयुरी तुळशीसमोर दिवे लावत होती. सावळ्या रंगाच्या मयुरीने पिवळ्या रंगाची सुती साडी नेसली होती. ओल्या केसांची मोकळी बट तिच्या पाठीवर रेंगाळत होती आणि तिच्या कपाळावर माझ्या नावाचं लाल भडक कुंकू उठून दिसत होतं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. मी तिथेच थबकलो आणि तिच्याकडे पाहत राहिलो. माझी नजर जाणवताच तिने मान वळून माझ्याकडे पाहिलं आणि ती हळूच हसली. त्या हसण्यात संपूर्ण जगाचं सुख सामावलं होतं. ती घरात गेली आणि माझ्यासाठी पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आली. मी पाणी पिऊन तांब्या खाली ठेवला आणि तिचा हात पकडला. अविनाशजी, काय करताय? कोणीतरी पाहेल, ती आजूबाजूला पाहत लाजत म्हणाली. घराभोवती 5 एकरात कोणीच नाही मयुरी, आणि आता तू माझी पत्नी आहेस. मला तुझा हात पकडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी तिचा हात माझ्या ओठांच्या जवळ नेऊन म्हणालो. माझ्या श्वासांची उष्णता जाणवताच तिच्या अंगावर शहारा आला आणि तिने लाजून तिची नजर खाली झुकवली. गावाकडची रात्र खूप शांत असते. फक्त वाऱ्याची झुळूक आणि रातकिड्यांचा आवाज. त्या रात्री आम्ही जेवण उरकून अंगणात टाकलेल्या लाकडी खाटेवर बसलो होतो. आकाशात पूर्ण चंद्र प्रकाशात होता आणि चांदण्यांची जणू चादर पसरली होती. मयुरी माझ्या अगदी जवळ बसली होती. मी हळूच माझा हात तिच्या खांद्यावरून फिरून तिला माझ्याजवळ ओढलं. यावेळेस तिने अजिबात संकोच केला नाही. तिने तिचे मऊ सुगंधी डोकं माझ्या छातीवर टेकवलं. तिच्या केसांमधून येणारा मोगऱ्याचा सुवास माझं भान हरवून टाकत होता. मयुरी, कधी वाटलं नव्हतं की माझ्या या शून्य आयुष्यात इतका सुंदर रंग भरेल. आई वडील गेल्यानंतर मी या घरात फक्त रात्री काढीत होतो, पण आता तुझ्यामुळे मला जगण्याचा अर्थ सापडलाय. मी तिच्या केसावरून हात फिरवीत मनातील भावना मोकळ्या केल्या. तिनं डोकं वर करून माझ्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यात चंद्राचे प्रतिबिंब चमकत होते आणि त्यात माझ्याबद्दल अथांग प्रेम दिसत होते. ती तिची नाजूक बोटे माझ्या हाताच्या बोटामध्ये गुंफत म्हणाली, आणि माझं काय? तमाशाच्या त्या फडावर रोज शेकडो नजरा माझ्यावर असायच्या, पण त्या नजरांमध्ये भूक असायची, आदर नाही. तुम्ही मला फक्त जीवनदान दिलं नाही, तर या समाजात ताठ मानेने जगण्याचा मान दिला. मयुरी आता फक्त तुमची आहे, कायमची. तिचे ते शब्द माझ्या थेट काळजाला भिडले. मी स्वतःवरचा ताबा गमावला. मी माझा हात तिच्या गालावर ठेवला. तिचा गाल कमालीचा उबदार आणि मऊ होता. मी हळूच माझा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ नेला. आमचे श्वास एकमेकांमध्ये मिसळू लागले. मयुरीने भीतीने आणि लज्जेने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले. मी अत्यंत हलकच ओठ थरथरत्या ओठावर टेकवला. तो स्पर्श केवळ 2 शरीरांचा नव्हता, तर 2 आत्म्यांचं मिलन होतं. चंद्राच्या साक्षीने आमच्या प्रेमाचा तो अनंत काळासाठी आमच्या मनात कोरला गेला. दिवस मागे पडत होते आणि आमचं प्रेम अधिकच घट्ट आणि रोमॅन्टिक होत होतं. आता मयुरी शेतात काम करताना पूर्णपणे स्थिरावली होती, पण तरीही तिची ती कलाकालाची अल्लड वृत्ती अधूनमधून जागी व्हायची. एकदा दुपारी मी विहिरीच्या इंजनवरून शेतातील पिकांना पाणी देत होतो. मयुरी तिथेच जवळ उभी राहून झाडाची पाने तोडत काहीतरी गुणगुणत होती. तिचा तो गोड आवाज ऐकून मी पाण्याचा पाईप तिच्या दिशेने फिरवला आणि तिच्यावर पाण्याचे तुषार उडवले. अरे काय हे अविनाशजी, मी पूर्णपणे भिजले ना, ती ओरडत म्हणाली. मी हसत म्हणालो, भिजल्यावर तू आणखीनच सुंदर दिसतेस मयुरी. माझं हे बोलणं ऐकून ती खट्याळपणे हसली. तिनं विहिरीच्या एका कडेला ठेवलेली पाण्याची बाटली उचलली आणि धावत येऊन माझ्या अंगावर ओतली. काही समजायच्या आत आम्ही पूर्ण चिंब ओलं झालो. मी तिला पकडण्यासाठी धावलो आणि ती नकाना पकडू असं म्हणत शेतातल्या उंच पिकांमध्ये पळाली. मी तिच्या मागे गेलो. पिकांच्या आडून ती लपून छपून माझ्याकडे पाहत होती आणि हसत होती. मी मागून जाऊन अचानक तिच्या कमरेत हात घातला आणि तिला उचलून घेतलं. ती दचकून हसली आणि तिनं तिचे दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती टाकलं. आता कुठे जाशील मयुरी? सापडली ना चोरायला आलेली ती नाचणारी मुलगी. मी तिच्या ओल्या चेहऱ्याकडे मिश्किलपणे पाहत म्हणालो, मी आता चोर राहिलेली नाही, मी आता तुमच्या हृदयाची मालकीण झाली आहे. ती माझ्या डोळ्यात रोखून अत्यंत सुंदर आवाजात म्हणाली. तिच्या त्या ओल्या आणि सुंदर रूपाने माझ्या मनातील प्रेमाची भावना अनावर झाली. मी तिला एका मोठ्या आंब्याच्या झाडाच्या खोडाला टेकून उभं केलं.
तिच्या ओल्या केसातून पाण्याचे थेंब गळ्यावरून खाली उतरत होते. मी ओठ मानेवर टेकवले आणि तिने आनंदाने सुस्कारा सोडला. त्या हिरव्यागार शेताच्या निसर्गाच्या कुशीत आमचा तो रोमांटिक खेळ बराच वेळ चालू होता. असेच 2 वर्ष आनंदाने आणि प्रेमाने निघून गेले. आमच्यात कधी भांडण झालं नाही, तर ते झालं तरी फार काळ टिकायचं नाही. कारण मयुरी तिच्या नृत्यातल्या अदांनी आणि गोड बोलण्याने मला लगेच म्हणून घ्यायची. आज संध्याकाळी मी शेतातून घरी आलो तेव्हा मयुरी नेहमीप्रमाणे चहा घेऊन आली नाही. ती घरात शांतपणे बसली होती. मी काळजीने तिच्या जवळ गेलो आणि विचारलं, मयुरी काय झालं? तब्येत ठीक नाही आहे का तुझी? तिने हळूच वर पाहिलं. तिचे डोळे आनंदाने भरून आले होते. तिने माझा हात हातात घेतला आणि तो तिच्या पोटावर ठेवला. अविनाशजी, आपल्या या घरात लवकरच कोणाचे तरी लहान पाऊल येणार आहेत. तुम्ही बाबा होणार आहात. ती अत्यंत लाजत आणि गालावर हात ठेवून म्हणाली. ते ऐकून क्षणाचाही विलंब न करता मी तिला कवेत घेतलं आणि अंगणात गोल फिरवलं. माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ज्या घरात कधी काळी फक्त शांततेचे आणि एकटेपणाचे साम्राज्य होते, तिथे आता एका लहान जीवाच्या हसण्याचे आवाज घुमणार होते. रात्री आम्ही दोघं पुन्हा त्याच खाटेवर बसलो होतो. मी मयुरीला माझ्या कुशीत घट्ट धरून ठेवलं होतं. जत्रेच्या त्या भयानक रात्रीने मयुरीचं सगळं काही हिरावून घेतलं होतं, पण तिच्या रूपाने मला माझी अर्धांगिनी आणि एक सुंदर आयुष्य मिळालं होतं. आमचा हा प्रवास एका जत्रेच्या गोंधळातून सुरू झाला होता, पण आज तो प्रेमाच्या आणि सुखाच्या एका अथांग महासागरात येऊन पोहोचला होता. मयूरच्या गडोदरपणाची ती गोड बातमी आमच्या दोघांच्याही आयुष्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेली. आता आमच्या संसाराला एका नव्या जीवाची आस लागली होती. मी मयुरीची पूर्वीपेक्षाही जास्त काळजी घेऊ लागलो. तिला शेतातली कोणतीही कष्टाची कामे करू न देणं मी पूर्णपणे बंद केलं होतं. दिवस वेगाने सरकत होते आणि मयुरीचं रूप अधिकच खुलत होतं. गरोदरपणामुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आणि मातृत्वाचे तेज आलं होतं. गावाकडच्या पद्धतीप्रमाणे 7व्या महिन्यात तिचं डोहाळे जेवण करायचं आम्ही ठरवलं. आमचं कोणी जवळचं नातेवाईक नव्हतं, पण आमच्या शेताच्या आसपास राहणारे काही गावकरी आणि ज्यांच्याशी आमचे आपुलकीचे संबंध निर्माण झाले होते, अशा काही सुवासिनींना आम्ही घरी आमंत्रित केलं. त्या दिवशी मयुरीने हिरव्या रंगाची काठपदराची साडी नेसली होती. गळ्यात सुवासिक मोगऱ्यांच्या फुलांचे दागिने आणि केसांत गजरा माळला होता. ती जणू एखादी अप्सराच दिसत होती. शेतातल्या आंब्याच्या झाडाखाली आम्हाला सुंदर बैठक व्यवस्था केली होती. गावातल्या महिलांनी तिची ओटी भरली, गाणी गायली. मयूरच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तमाशाच्या पाढावून थेट एका सन्मानीय कुटुंबाची पावली बनण्यापर्यंतचा तिचा हा प्रवास तिच्यासाठी स्वप्नवत होता. रात्री सर्व पाहुणे गेल्यानंतर मी मयुरीला अंगणातल्या खाटेवर बसवलं. तिचे पाय खूप सुजले होते. मी काही न बोलता घरातून कोमट पाणी आणून तेल आणलं. अविनाशजी, हे काय करताय? तुम्ही माझे पाय चेपणार नाही, असं करू नका, देव पावेल. ती माझा हात धरत व्याकुळतेने म्हणाली, मयुरी, तू माझ्या बाळाला जन्म घालणार आहेस. तुझा हा त्रास कमी करणं माझं कर्तव्य आहे आणि पती पत्नीच्या नात्याच्या सेवाला देवाचा शाप नाही तर आशीर्वाद असतो. असं म्हणत मी तिचे पाय हळुवारपणे तेलाने चोळू लागलो. तिने अत्यंत प्रेमाने माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्या शांत चालण्यात आमचा एक वेगळाच मुखसंवाद घडत होता, जो शब्दांच्या पलीकडचा होता. 9वा महिना संपत आला होता. पावसाळ्याचे दिवस पुन्हा सुरू झाले. बाहेर विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस कोसळत होता. जणू काही वर्षांपूर्वीच्या त्या जत्रेच्या रात्रीची आठवण करून देणारं वातावरण निर्माण झालं. रात्रीचे 2 वाजले असतील. अचानक मयुरीने भीतीने आणि वेदनेने माझा हात घट्ट पकडला. अविनाशजी, उठा, खूप त्रास होतोय, बहुतेक वेळ आली आहे. मयुरी वेदनेने विव्हळत म्हणाली. माझी धांदल उडाली. बाहेर रस्ते पाण्याने तुंबले होते. गावातील दवाखाना इथून 5 किलोमीटर दूर होता. माझी दुचाकी या प्रवासात नेणे अशक्य होते. मी तात्काळ गावातील एका गाडीवाल्याला फोन केला, पण खराब हवामानामुळे त्याने येण्यास असमर्थता दर्शवली. मयुरीच्या वेदना वाढतच चालल्या होत्या. माझ्या मनात भीतीचे काहूर माजले, पण मी स्वतःला सावरलं. मी धीर धरला आणि गावातल्या अनुभवी पार्वती आजीला, ज्या गावात बाळंतपण करायच्या, त्यांना फोन केला. सुदैवाने आजीने फोन उचलला. मी परिस्थिती सांगितल्यावर त्या म्हणाल्या, अविनाश, धीर धर, मी छत्री घेऊन पायीच निघते. तू तोपर्यंत मयुरीला धीर दे आणि गरम पाणी तयार ठेव.
पुढचे अर्धा तास माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण होते. मयुरी पलंगावर वेदनेने थरथरत होती. तिचा घाम फुटला होता. मी तिचा हात पकडून तिच्या कपाळावरचा घाम पुसत होतो. मयुरी, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. आजी येत आहे, मी तिचा हात माझ्या ओठांशी लावून म्हणालो. शेवटी पार्वती आजी भिजत भिजत घरात आल्या. त्यांनी परिस्थिती हाताळली. त्यांनी मला घराबाहेर जाण्यास सांगितलं. मी खोलीबाहेर अंगणात देवाच्या फोटोसमोर हात जोडून उभा राहिलो. बाहेर पाऊस कोसळत होता आणि आत मयुरीच्या वेदनेचा आवाज येत होता. माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. देवा, माझ्या मयुरीला सुरक्षित ठेव, एवढीच एक प्रार्थना मी करत होतो. पहाटेचे 4 वाजले असतील. पावसाचा जोर ओसरला होता आणि वातावरणात एक कमालीची शांतता पसरली होती. अचानक त्या शांततेचा भंग करत खोलीतून एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज गुंजला. माझं काळीज सुखावलं. पार्वती आजीने दरवाजा उघडला आणि हसून म्हणाली, अविनाश, अभिनंदन. लक्ष्मी आली तुझ्या घरी, मुलगी झाली तुला आणि मयुरी एकदम बरी आहे. मी धावतच खोलीत गेलो. मयुरी थकलेली होती, पण तिच्या कुशीत एक गोड लहान बाळ होतं. मी मयुरीच्या जवळ बसलो आणि तिच्या कपाळावर एक प्रेमाची पापी घेतली. तिने लहान बाळाला माझ्या हातात दिलं. त्या चिमुकल्या जीवाला हातात घेताना जे सुख मला मिळालं ते मी आयुष्यात कधीच अनुभवलं नव्हतं. अविनाशजी, पहा, आपली मुलगी, हिचं नाव आपण पूर्वा ठेवूया. आपल्या आयुष्याची नवीन पहाट. मयुरी हसून म्हणाली. आज या घटनेला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. आमची छोटी पूर्वा आता अंगणात छुमछुम करते, धावते. मयुरीने तिला तिच्या नृत्याची आवड वारसात दिली आहे, पण आता ते नृत्य फडावरचं नाही तर घराच्या अंगणातल्या आनंदाचं आहे. संध्याकाळी जेव्हा मी शेतातून दमून येतो तेव्हा पूर्वा धावत येऊन माझ्या गळ्याला मिठी मारते आणि मयुरी नेहमीप्रमाणे हसतमुखाचा चहाचा कप घेऊन उभी असते. जत्रेच्या त्या वादळाचे आमचे पूर्व आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं खरं, पण त्याच वादळाने आम्हा 2 जीवांना, एकट्या जीवांना एकत्र आणून प्रेमाचा वटवृक्ष उभा केला होता, ज्याची सावली आता अनंत काळासाठी आमच्या पाठीशी आहे. पूर्वाच्या येण्याने आमच्या संसाराला जे पूर्णत्व आलं होतं ते दिवसेंदिवस अधिकच गहिरं होत गेलं. मुसळधार पावसाच्या त्या भयानक रात्री मयुरीने ज्या वेदना सहन केल्या होत्या त्या सगळ्यांची भरपाई जणू पूर्वाने तिच्या गोड हास्याने केली होती. वर्षे कशी सरली हे आम्हा दोघांनाही कळलं नाही. आमची छोटी पूर्वा आता 5 वर्षाची झाली होती. ती हुशार, चपळ आणि अत्यंत लागवी होती. मयुरीने तिला केवळ अक्षरांची ओळख करून दिली नव्हती, तर तिच्यातले सुप्त गुणही जागे केले होते. संध्याकाळी शेतातून काम करून जेव्हा मी थकून घरी यायचो तेव्हा पूर्वा अंगणात तिचे छोटे छोटे पाय थिरटून मला डान्स करून दाखवायची. मयुरी बाजूला उभी राहून टाळ्या वाजवायची. तिची ती जुनी कलाकारांची अदा आता तिच्या मुलीच्या रूपात जिवंत झाली होती, पण यावेळी त्यात फक्त आणि फक्त कौटुंबिक आनंद होता. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.